के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नागपूर ग्रामीणचे पेपर बघितले, त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचे पेपर बघितले आणि आता हा आपला चालू आहे तो पुणे आयुक्तालयाचा पेपर आहे आणि त्याच्यातला हा शेवटचा पार्ट आहे। आणि या पेपरमध्ये आपल्याला काठिण्य पातळी काय असू शकते हा पेपर दाखवतो। अगदी मॅथमॅटिक्स पासून रिझनिंग असेल, म्हणजे बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, जीके असेल, मराठीचा देखील सेक्शन असेल, कुठल्याच सेक्शनला त्यांनी वरवरच्या लेवलला प्रश्न विचारलेच नाहीत। त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चारीच्या चारी सेक्शनला तेवढ्याच पद्धतीने डेप्थ मेंटेन केली। त्यामुळे आपला देखील अभ्यास तेवढाच सखोल असणं हे खूप जास्त गरजेची गोष्ट आहे। काही प्रमोशनचा भाग, आपलं पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील जेवढ्या 78 प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं स्पष्टीकरण असं उत्तरे असं आपलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि त्याच्यामध्ये चालू घडामोडी देखील अद्ययावत केलेल्या आहेत। त्याच्यानंतर 93 आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिकांचं उत्तरासह स्पष्टीकरण, त्याचबरोबर 5 आदर्श प्रश्नपत्रिका म्हणजे तुम्हाला जे काही टेस्ट पेपर सोडवावे लागतात ते टेस्ट पेपर देखील 5 याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। अशी ही आपली 93 आवृत्ती आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आपले हे बुक आहे, ज्याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिका ज्या काही निवडक आहेत त्यांचा हा संच आहे। त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 मध्ये विश्लेषण व स्पष्टीकरणासह 25 प्रश्नपत्रिका ज्या काही निवडक 25 प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा समावेश असलेले हे आपलं बुक आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई आणि चालक भरती मार्गदर्शन याच्यामध्ये 450 स्वतंत्रपणे इम्पॉर्टंट जे काही वाहतूक विषयी MCQ आहेत त्याचा समावेश केलेला आहे। त्याचबरोबर रंगीत स्वरूपात वाहतुकीचे चिन्हे असतील, रोड मॅपिंग असतील, वाहतुकीचे दिवे असतील, वाहन इंडिकेटर्स असतील वगैरे वगैरे, नंबर प्लेट्स, हे सगळं या बुकमध्ये व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक भरतीसाठी मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीचे बाबतचे कायदे व नियम याच्यामध्ये 2021च्या पोलीस चालक शिपाईचा 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। याच्यामध्ये 650 MCQ पेक्षा अधिक MCQ उत्कृष्ट पद्धतीने घेतलेला आहे आणि हा आपला पेपर आपण बघितले की बरेचसे आपले पाठ पुणे आयुक्तालयाचे झालेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी जास्तीत जास्त एक्सप्लेन करून तिथंच कसं कव्हर करता येईल अशा पद्धतीने आपले घेतलेले आहे। तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं आहे की सर जास्तीत जास्त MCQ कव्हर व्हायला पाहिजेत। तर तुम्हाला मी एक सांगतो की जसं जसं आपण पुढं जाऊ तसं तसं एक्सप्लेनेशन ज्याचं मी ऑलरेडी केलेलं आहे तिथं मी एक्सप्लेनेशनच करणार नाही, कारण ते ऑलरेडीच्याच पार्टला एक्सप्लेनेशन केलेलं असेल, त्यामुळं फास्ट क्वेश्चन कव्हर होतील आणि क्वेश्चनला जर डेप्थ नसेल तर विनाकारण मी एक्सप्लेनेशन करत बसणार नाही। आता पुढचा प्रश्न 90 नंबर पर्यंतचा क्वेश्चन झाले होते, 91 नंबरचा क्वेश्चन आहे, 91 नंबरचा प्रश्न काय सांगतोय प्रश्न बघा। भारताची पहिली क्लोन देशी गिरगाई तिचे नाव काय आहे? क्लोन म्हणजे काय की बाबा काहीतरी मिक्सिंग क्लोनिंग केलेलं असतं, म्हणजे ह्याचा काहीतरी एक वाण घेतलेला असतो देशी गिरगाईचा, दुसऱ्या कशाचा तरी वाण घेतलेला असतो आणि दोन्हीचं एकत्र करून एक क्लोन बनवलेला असतो। तर त्या क्लोनचं जे काही गिरगाईचा क्लोन बनवलेला आहे तिचं नाव काय? तर खाली ऑप्शन दिलेत गंगा, वीर, विराट आणि गिरजा। तर त्याचं उत्तर आहे गंगा। त्याचं उत्तर काय आहे? गंगा। मग हा प्रश्न परत शक्यतो विचारला जाणार नाही, शक्यतो विचारला जाणार। तर तुम्ही म्हणताल सर का विचारला जाणार नाही? बेसिकली गोष्ट आहे ही जी काही घटना घडलेली ही घडलेली आहे मार्च 2023 मध्ये। हा पेपर कधीचा आहे? 2023चा। त्यावेळेचा हा करंटचा मुद्दा आहे। कशाचा? करंटचा। त्यामुळे ह्याच्यावरती शक्यतो प्रश्न विचारला नाही जाणार नाही, परंतु एक बेसिक आयडिया असावी म्हणून लक्षात ठेवायचं जे काय आपली पहिली क्लोन गिरगाय आहे तिचं नाव आहे गंगा। तिचं नाव काय आहे? गंगा। मग आता इथे एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल या ठिकाणी आहे। कुठं आहे? कर्नाल या ठिकाणी आहे। मग मी हे लक्षात कसं ठेवलंय? उद्या क्वेश्चन असं विचारतील की नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूट कुठली? नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ते आहे कर्नालमध्ये। मग प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मग मी कसं लक्षात ठेवलंय? तर मी असं लक्षात ठेवलंय कर्नलची डेअरी।
ट्रिक काय लक्षात ठेवली मी, ट्रिक याची अशी आहे, कर्नलची डेरी, कर्नलची डेरी. मग उद्याचा मला प्रश्न विचारला की नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे डेअरी हे कुठं आहे, कर्नल वरून कर्नाल या ठिकाणी आहे. ट्रिक मी त्याची कशी लक्षात ठेवले, म्हणजे मी लक्षात कसं ठेवलंय, कर्नलची डेअरी राहिलं लक्षात. आता पुढचा प्रश्न असा आहे, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कुठे आहे. मग आता हे जे काही उमाजी नाईक आहेत, रामोशांच्या बंडाच्या उठावाच्या संदर्भात यांचं नाव घेतलं जातं इतिहासामध्ये, आणि हे पुरंदर या गावचे आहेत. कुठल्या, पुरंदर. मग पुरंदर तालुका कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 बघा काय आहे, पुणे आहे. शिवाय हा प्रश्न कशावरती आहे, जिल्हा विशेषवरती आहे. कशावरती, ज्यांनी हा पेपर आपण बघतोय कशाचा, पुणे आयुक्तालयाचा बघतोय. जर पुणे आयुक्तालयाचा आपण पेपर बघत असेल तर त्या जिल्ह्यामधले असलेले विशेष माहिती, ज्यांनी पुण्यात फॉर्म भरलाय त्यांना उमाजी नाईकांचं गाव माहिती असेल आणि त्या गावाच्या आधारावरती ते बाबा पुरंदरचे होते. इथंच पुण्यात स्वारगेटच्या थोडं अलीकडं त्यांची समाधी देखील तिथं जिथं त्यांना फाशी दिली होती इंग्रजांनी, ते हे पण आहे पोलीस स्टेशनच्या शेजारी पुण्यामध्ये त्यांचं उमाजी नाईकांचं ठिकाण आहे. त्याच्यामुळे नांदेड, जळगाव आणि अहमदनगर असे ऑप्शन येणार नाहीत. पुढचा मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे 93 नंबरचा. काय क्वेश्चन आहे, नंबर बघा, NUM हे असं पूर्ण वाचायचं नाही, NUMBER ह्याला काहीतरी म्हटलंय तर ह्याला काय, असा प्रश्न विचारलेला आहे. तर मी बारकावीनं प्रश्न जर बघितला तर माझ्या असं लक्षात येईल, NU च काय केले, इथं UN केलेलं आहे, म्हणजे ह्याला हिथं नेला आणि ह्याला हिथं आणला. सेम हिथं मी शेवटचं लगेच चेक केलं, शेवटचं तसं केलंय का, म्हणजे हिथं जसा शेवट ER दिलेला आहे त्याच्या ऐवजी RE केलेलं आहे का, 100% केलेलं आहे. म्हणजे ह्या ई ला कुठं नेलेलं आहे, शेवटच्या जागी आणलेलं आहे, आणि आर ला इकडं ईच्या जागी आणलेलं आहे. म्हणजे एकमेकांचे काय केलेले, आदला बदल केलेले. मी पहिल्यांदा तसंच करणार, मी सुरुवातीला काय करणार, मी नेहमी सुरुवात करताना पाठीमागून करत असतो अशा प्रश्नाची. इथं मला TS दिसतंय, म्हणजे शेवटी मला काय दिसाय पाहिजे, ST दिसाय पाहिजे. इथं TS दिले, ऑप्शन गेला, इथं TS दिले, ऑप्शन गेला, इथं TS दिले, ऑप्शन गेला. माझं बाकीचं काहीच न चेक करता एकदम फास्ट माझं उत्तर आलं ST. आता आपण इथं चेक करू GH. त्यामुळे नेहमी शेवटून चेक करण्याचा प्रयत्न करायचा, वेळ वाचतो. आपल्याला वेळ वाचवणं खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता बघा GHचं बघू आपण. GHचं उलट जर मी केलं तर काय व्हायला पाहिजे, HG व्हायला पाहिजे. मग इथं HG आहे, इथं HG आहे, इथं HG आहे, इथं HO आहे, हा ऑप्शन असा गेला असता. म्हणजे इथं पण HG केलेलं आहे, ST आपल्याला ऑलरेडी पाहिजे होतं. याच्यावरून आपलं ऑप्शन नंबर 3 हे आलं असतं. हा पॅटर्न लक्षात ठेवायचा. काय केलं की जे काही पहिलं अक्षर होतं त्याच्याऐवजी पहिला आणि दुसरं अक्षर यांची काय केलेली आहे, आदला बदल केलेली. इथं पण काय केलं, पहिला आणि दुसरं अक्षर होतं त्यांची आदला बदल केली. ते सेम 6 अक्षर ठेवलेत जेणेकरून ते त्यांना बदलायला सोपं जाईल. आता पुढचा प्रश्न 94 नंबरचा काय म्हणताय, जर वेळ घड्याळ, वेळेला घड्याळ तर दिशाला काय, तर खाली ऑप्शन नीट वाचले, उत्तर मंगळ, पूर्व आणि होका यंत्र. मग मंगळ हा काय, ग्रह आहे, ग्रहाचं दिशा येईल का, ऑप्शन गेला. मग उत्तर, पूर्व आणि हे. मग आता बऱ्याचशा जणांना काय वाटेल, उत्तर ही काय आहे, दिशा आहे, पूर्व ही काय आहे, हे पण काय आहे, दिशा आहे. मग मला सांगा, साधा कॉमन सेन्सचा विचार करायला पाहिजे. एखाद्यानं जर उत्तर अशी जर दिशा टिक केली तर ह्या पूर्वनं काय पाप केले का, किंवा जर पूर्व ही दिशा आहे असं जर टिक केली तर ह्या उत्तरनं काय पाप केले का. म्हणजे 100% उत्तर आणि पूर्व जरी दिशा असतील तरी या ठिकाणी ते उत्तर असूच शकत नाही. हे लॉजिक तुमचं पेपर चालवताना येईलाच पाहिजे होतं. त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. मग काय, वेळ कोण दाखवतो, व घड्याळ दाखवतं. तसं जी काय वेगवेगळी जहाजं असतात जी समुद्रामध्ये म्हणजे प्रवास करत असतात त्या जहाजांना योग्य दिशा भेटावी त्याच्यासाठी होका यंत्र काम करत असतं. काय, होका यंत्र काम करत असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहील, ऑप्शन नंबर डी राहील. लक्षात आलं का. मी लॉजिकली बघा, मंगळ काय आहे, ग्रह आहे, त्याच्यामुळे ऑलरेडीच बी काढला. मग मी विचार काय केला, उत्तर आणि पूर्व दोन्हीच्या दोन्ही दिशा आहेत, दोन्ही कसे काय उत्तर असू शकतील. एक तर उत्तर तर पाहिजे होतं किंवा
पूर्व तरी पाहिजे होतं. ज्या अर्थी उत्तर आणि पूर्व दोन्ही पण ऑप्शनमध्ये दिलेले आहेत, दोन्ही पण दिशा आहेत, त्यातली एक दिशा घेतली तर दुसरी दिशा उत्तर का असणार नाही? त्यांनी काय पाप केले? किंवा उत्तर मी सिलेक्ट केलं तर पूर्व का असणार नाही? ह्या लॉजिकनं मला हे कळलं की ही दोन्ही पण उत्तरामध्ये बसू शकत नाहीत, म्हणजे 100% होका यंत्र हे माझं उत्तर आहे. आणि मग आता तुम्हाला सांगितलंच मी, दिशा दाखवण्यामध्ये काम कुठं जी काही जहाजं चालतात समुद्रामध्ये त्याच्यामध्ये दिशा दाखवण्याचं काम कोण करत असतं? होका यंत्र करत असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी होका यंत्र असं राहिलं. आता पुढचा प्रश्न 55 नंबरचा संख्येमालेवरती क्वेश्चन विचारलेला आहे. संख्यामाला पूर्ण करा. बघा, संख्यामाला पूर्ण करा. काय दिलंय? 2 7 17 32. 2 7 17 32. तुम्हाला मी काय सांगितलं की कुठली जरी संख्यामाला दिली 2 7 17 32 आणि आता आपल्याला पुढचं फाइंड आउट करायचंय. काय तुम्हाला सांगितलं मी की अशी जर सिरीजचा अंकमालेचा जर संख्यामालेचा, तुम्ही पाठीमागचे माझे व्हिडिओ काढून बघा, त्यासाठी मी तुम्हाला रोज सांगत असतो की पाठीमागचे जाऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच लॉजिक कळेल. तुम्हाला मी एकच त्याची हिंट सांगितलेली, ती हिंट अशी की तुम्ही त्याच्यातला डिफरन्स काढा, म्हणजे फरक काढा. फरक सुरुवातीला काहीच जरी नाही ना सापडलं तरी पहिल्यांदा फरक काढण्यावरती भर द्यायचा. ज्या अर्थी 2च्या नंतर 7 आलाय, 7च्या नंतर 17 आलाय, 17च्या नंतर 32 आलाय, म्हणजे वाढत 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 चाललंय, म्हणजे एक तर बेरीज असेल किंवा गुणाकार असेल. एवढं तर लॉजिक आपल्याला कळलं पाहिजे. मग सुरुवातीला मी काय करेल? ह्या दोघांमधला फरक काढेल. 2 आणि 7, 7तनं 2 गेले किती राहिले? 5 राहिले. ओके, 17तनं 7 गेले किती राहिले? 10 राहिले. मला कळलं बाबा ह्या दोघांमधला फरक किती आहे? 5 आहे. किती आहे? 5 आहे. त्याच्यानंतर पुढं 17 आणि 32 मधलं मी चेक केलं, ह्या दोघांमधला 10 आला, तर 32 वजा 17 केलं तर उत्तर किती आलं माझं? 15 आलं. उत्तर किती आलं? 15 आलं. म्हणजे हा परत फरक किती आला? +5. लगेच मला लॉजिक कळलं, जो काय फरक आहे त्या फरकामध्ये 5 न वाढ केलेली आहे. इथं पहिल्यांदा 5 फरक ठेवला, दुसऱ्यांदा 10 ठेवला, तिसऱ्यांदा 15 ठेवला, म्हणजेच 32च्या नंतर आता 15 अधिक 5 किती झाले? 20. 32 अधिक 20चा फरक असेल, म्हणजे 32 अधिक जर 20 केलं तर उत्तर येईल 52. माझं या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर बी 52. आणि तुम्ही लक्षात घ्या, बी ला उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त उत्तरं ठेवण्याचा काय केलेला असतो? प्रयत्न केलेला असतो. आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, छोटं आणि मोठं तर असणारच नाही. मोठं काय? ह्याच्यामध्ये 80 ऑप्शन गेला. त्याच्यानंतर छोटा काय? 36 ऑप्शन गेला, म्हणजे 80 गेला, 36 गेला. 1ला तर मी जातच नाही, असाही मी गेलोच नसतो तिथं. ऑप्शन नंबर काय त्याला म्हणतात? डी ला तर मी गेलोच नसतो, मोठा आहे म्हणून. सी ला तर ऑप्शन नंबर 36 असाच ठेवलेला आहे, छोटा आहे, त्यामुळे तिथं पण गेलो नसतो. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर बी याच्यामध्ये मला शोधण्यासारखं होतं. मला एवढं कळलं की फरक सुरुवातीला मी काय केलं? फरक काढून घेतला. पहिल्यांदा आला 5चा फरक, दुसऱ्यांदा आला 10चा, तिसऱ्यांदा आला 15चा. मला कळलं की फरक 5 न काय होत चाललाय? वाढत वाढत चाललाय. जर 5 न फरक वाढत वाढत चाललाय, त्याच्यावरून माझ्या हे लक्षात आलं की फरकांच्या फरकामध्ये 5 न वाढ केलेली. तसं शेवटच्या अंकामध्ये मी 20 मिळवलं आणि मला उत्तर मिळालं. अतिशय सोप्या टाईपचा हा पजल होता. पाठीमागचे जर तुम्ही रेफरन्स बघितले असते तर तुम्हाला 100% ते सुटलं असतं. आता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, दिशा ज्ञान चाचणीचा ऑलरेडीच आपण घेतलेला आहे. त्याच टाईपवरती आलेला आहे, फक्त थोडी त्याची पोलीस भरतीच्या मानाने थोडी हार्डनेस त्याची वाढवलेली आहे. पण प्रश्न बाकी सोपा आहे. काय प्रश्न विचारलेला आहे? आता प्रश्न आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. रमेश पूर्वेकडे चालत 15 किलोमीटर गेला. लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा दिशा काढून घ्यायच्या. ओके, वरची दिशा उत्तर दाखवायची, वरची दिशा उत्तर, खालची लगेच दक्षिण दाखवायची, हिकडची पश्चिम असं लिहून ठेवायचं. पश्चिम लक्षात कसं ठेवायचं की सपोज जर आपण महाराष्ट्राचा असा मॅप काढला, बघा माझं जसं बोर्डकडे तोंड आहे तसं तुमचं वहीकडे असणार आहे, तुमच्या नोटबुककडे असणार आहे. त्याची डावी बाजू म्हणजे पश्चिम असणार आहे, पश्चिमेकडेच अरबी समुद्र आहे, पश्चिमेकडेच मुंबई आहे, त्यामुळं ह्या साईडला पश्चिम काढायची. इकडं पूर्व झाली, इकडं काय झाली? पूर्व झाली. बरं, काय म्हणतोय आता? रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर चालत गेला. ओके, मी असं काढलं. बरं, किती गेला? 15 किलोमीटर चालत गेला.
हिथून चालत गेला असं लक्षात ठेवा. बरं, त्याच्यानंतर काय केलं, डावीकडे वळून असा इकडे चालत चालत, त्यासाठी बाण काढून घ्यायचे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. त्याच्यानंतर डावीकडे वळून तो 5 किलोमीटर गेला. कुठं, डावीकडे वळलाय, उजवी. बघा आता ह्या बाणाच्या डिरेक्शनना आपल्याला असं उभं करायचं, असं. मग खालची ती उजवी, वरची असणार आहे ती डावी. बर, डावीकडे किती गेला, डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला. बर, हे एवढं 5 किलोमीटर गेला. बर, किलोमीटर वगैरे मी लिहित नाही, का सगळेच किलोमीटर मध्ये दिले तर ते लिहिण्यात वेळ घालवायचा नाही. पुढं डावीकडे वळून परत 8 किलोमीटर गेला. आता मला सांगा, हे असं इकडे चाललंय, आता परत ह्याची, आता ह्या डिरेक्शन उभं केलं, ही उजवी ही डावी. आता परत डावीकडे किती गेलाय, परत डावीकडे वळून 8 किलोमीटर गेलेला आहे. परत डावीकडे वळून किती आलेलं आहे, 8 आलेला आहे. बर, आता ही बाजू झाली. पुढे काय केलं, पुन्हा तो डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला. किती गेला, 29 किलोमीटर. मग आता बघा, त्या बाजूला मी असं असं चाललोय, असं असं ह्या बाजूला चाललोय. मग ही वरची काय असणार आहे, उजवी, खालची काय असणार आहे, डावी. मग खालच्या बाजूला तो किती गेलाय, 29 किलोमीटर गेलेला आहे. किती गेलेला आहे, 29 किलोमीटर गेलेला आहे. 29 किलोमीटर गेलेला आहे. तर मूळ जागेपासून तो किती किलोमीटर अंतरावरती गेलेला आहे, ही माझी काय आहे, मूळ जागा आहे. ही माझी काय आहे, मूळ जागा आहे. आणि त्यांनी प्रश्न काय विचारला की हिथून मी 29 गेलो तर मूळ जागेपासून किती गेलेलो आहे. तर मग काय करायचं, आपल्या एवढं लक्षात आलं, मी इथपर्यंत चालत आलोय, हे माझं मूळ ठिकाण आहे. तर हे अंतर किती, हे अंतर किती असं विचारलेलं आहे. तर आपल्या असं लक्षात येईल की जर तुम्ही हे जर जोडलं तर हा काय होतो, काटकोन त्रिकोण तयार होतो. काय होतो, हा काटकोन त्रिकोण होतो. म्हणजे इथं 90 अंशाचा कोन असतो. हा, इथं किती असतो, 90 अंशाचा कोन. मग आपल्याला हे अंतर काढायचं आहे. तर हे अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग ते काढण्यासाठी जर आपल्याला ही बाजू आणि ही बाजू जर समजली तर हे अंतर आपण पायथागोरसच्या थेरमनं काढू शकतो. मग पायथागोरसचा थेरम आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्ण वर्ग बरोबर, हा काय आहे, कर्ण आहे. कर्ण वर्ग बरोबर एका बाजूची लांबी अधिक दुसऱ्या बाजूची लांबी. 10वी मध्ये सगळ्यांना ते गणितामध्ये झालेलं आहे. पायथागोरसचं थेरम काय सांगतं की कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग ही बाजू आणि ही बाजू किती आहे हे मला काढायचं आहे. तर मग आता मला एवढं तर कळलेलं आहे की हे टोटल हिथून ते हिथं हे अंतर किती आहे, 15 आहे. त्या 15तलं हे 8 आहे, म्हणजे हे पण किती असेल, 8च असेल. जर हे 8 असेल, टोटल 15 असेल, तर ह्या 15 मधून जर हे 8 गेले तर हे किती राहतील, 8 आणि 7 15, म्हणजे हे उरतील माझे 7. आता हे बघा, हिकडचं बघू, हिकडचं टोटल किती दिलंय, 29. ही किती दिली आहे, 5 दिली, म्हणजे हे पण किती असेल, 5च असेल. मग ह्या 29 मधून जर 5 गेले तर हे किती राहतील, 24 राहतील. म्हणजे 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग जर केलं तर मला हे उत्तर भेटेल. मग तुम्हाला मी अगोदरच अगदी माझ्या पहिल्या लेक्चर पासून सांगितले, म्हणजे जवळपास नागपूरचे 9 पेपर 9 पार्ट घेतलेले, पुणे ग्रामीणचे आय थिंक 8-9 पार्ट घेतलेले, 9-9 18 झाले. आणि हे आयुक्तालयाचे काय पार्ट, प्रत्येक पार्टमध्ये मी एकच सांगितले, पाढे तोंडपाठ पाहिजेत, वर्ग तोंडपाठ पाहिजेत आणि 10 पर्यंत घन तोंडपाठ पाहिजेत. फटाफट उत्तर येतात, ज्याला वर्ग येणार त्याला फटाफट सुटणार. म्हणून आपलं पायथागोरसचं थेरम काय, आता त्याच्या थेरमनुसार विचार करू. पायथागोरसचं थेरम आपल्याला असं सांगतं, कर्ण वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू तिचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग आता दोघांचा वर्ग, पहिली बाजू किती आहे, 7, म्हणजे 7चा वर्ग अधिक दुसरी बाजू किती आहे, 24चा वर्ग. मग आता 7चा वर्ग किती आहे, 49 अधिक 24चा वर्ग किती, 576. दोघांचं ऍडिशन केलं तर उत्तर येईल 625. हे काय आहे, कर्ण वर्ग आला. हा काय आला, कर्ण वर्ग आला. मग नसता कर्ण बरोबर किती येईल, नसता कर्ण बरोबर वर्गमुळात 625. कारण हिथं वर्ग आहे ना, हिथं वर्ग आहे म्हणजे इकडे काय होईल, वर्गमूळ येईल. म्हणजेच कर्ण बरोबर
25. 25चा वर्ग किती आहे 625. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहील 25 राहील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहील ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी 25 राहील. मग आता इथे पण बघा छोटा पर्याय 22 दिलेला आहे, ऑप्शन गेला. मोठा पर्याय 28 गेला. ह्या दोघांमध्ये उत्तर असेल. पहिल्या पर्यायात आपण जात नाही, दुसरा पर्याय 25 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की पायथागोरसच्या अतिशय ह्याच्या बाहेर म्हणजे दिशाज्ञान चाचणीचे जे काही क्वेश्चन विचारले जातात, तुमचे पेपर करत असताना सगळेच्या सगळे पार्ट कव्हर होत आहेत ना, सगळेच्या सगळे टॉपिक तिथल्या तिथंच कव्हर होत आहेत. तुम्ही बघताय क्वेश्चन पेपरकडे कसं ह्याच्यावरती अवलंबून आहे. क्वेश्चन पेपर हा पास होण्याचा सगळ्यात मोठा गाभा आहे. ज्याला क्वेश्चन पेपर समजले, परफेक्ट ॲनालिसिस करता आलं, तो 100%च पास होणार. आणि तुम्ही हे व्हिडिओ बघितले ना, तुम्हाला आपण जे हेडिंगचं नाव सांगितलं ना त्या पद्धतीनंच बऱ्याचशा मुलांचे मला पर्सनल कॉल आहेत की सर 100% तुम्ही सांगितलेल्याचा फायदा आम्हाला होतोय. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये मी काय केलं, एक्झामिनरला ही अपेक्षा होती, एक्झामिनरनं जाणून बुजून क्वेश्चन हा जर क्वेश्चन तुम्ही काढून बघितला तर ॲज इट इज क्वेश्चन हा MPSCतल्या कंबाईनच्या पेपरमधला आहे. ॲज इट इज क्वेश्चन आहे. कंबाईनच्या पेपरमध्ये जशी क्वेश्चनला डेप्थ असते ना तशी क्वेश्चनला डेप्थ ठेवलेली. पाठीमागच्या पेपरसारखं त्यांनी हे नाही विचारलं की आता त्याची बाजू कुठली, डावी का उजवी का काय नाही. बाजू काढा. बाजू काढण्यासाठी तुम्हाला पायथागोरसचं थेरम माहिती असायला पाहिजे. कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ही एक्झामिनरची अपेक्षा आहे. म्हणजेच पायथागोरसचं थेरम तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही दिशा टाकत असताना तुम्हाला व्यवस्थित टाकता आल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट, तुम्हाला ह्या बाजूच्या लांबी काढता आल्या पाहिजे. म्हणजे जसं हिथं 7 काढली, हिथं 24 काढली, या बाजूच्या लांबी तुम्हाला काढता आल्या पाहिजेत. जे करून मी हे वजा करून काढलं बघा. हिथलं 15 होतं, त्यातलं ह्या समोरासमोरच्या 15 मधून 8 गेलं, राहिलं 7. टोटल 29 होती. त्या 29 मधून ही 5 जर वजा केली, हिथं 5 आहे म्हणून ही पण किती होईल 5 होईल. ही जर वजा केली तर खाली उरेल 24. मग 7 आणि 24चा वर्ग मला तोंडीच कळलं असतं 576. तर ऑलरेडी एक बाजू तर माझी 24 आलेली आहे बघा. एक बाजू माझी 24 आले, अधिक तिच्या 7चा वर्ग मिळवला. तर आता ऑप्शन कडे बघा बरं, ऑलरेडी एक बाजू 24 आलेली आहे. म्हणजे हा तो ऑप्शन गेला माझा. 22 पण ऑप्शन जाग्यावरती गेला. मग आता एक तर ह्या दोघांमध्ये माझं उत्तर राहील. आणि 24चा वर्ग म्हणजे ह्याच्या पद्धतीने पण मी ऑप्शन 2 एलिमेंट जागेवरती केले, अजून काहीच केलं नव्हतं. म्हणजे ज्याला 576 हा 24चा वर्ग पाठ आहे, त्याच्यात 49 मिळवलं तर 600च्या आसपास येईल. 28चा वर्ग फार पुढे जातो, त्याच्यावरून तो 700च्या घरात जातो. याच्यावरून माझ्या लक्षात आलं असं की बाबा हे उत्तर माझं असणार नाही. या पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं. 97 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न खूप म्हणजे खूप भारी विचारलाय. ह्याला तुम्हाला मी असे ट्रिक सांगणार आहे ना ह्याचे की बघूनच उत्तर येणार तुम्हाला तोंडीच. आपलं टार्गेटच असं असतं की बाबा विदाऊट पेन अँड पेन्सिल तुम्हाला हा प्रश्न सुटला पाहिजे. या प्रश्नामध्ये बैठक व्यवस्थेच्या प्रश्नामध्ये हा प्रश्नाला पण त्यांनी डेप्थ दिलेली. या प्रश्नाला डेप्थ देत असताना त्यांनी असं डोक्यात घेतलेले की बाबा प्रश्न हा फिरवून विचारलेला आहे, सहजासहजी मुलाला उत्तर आलं नाही पाहिजे. पण तुम्हाला मी अशी ट्रिक सांगणार आहे की त्या ट्रिक तुम्हाला बघता क्षणी उत्तर येणार आहे. कुठल्याच पद्धतीचा फॉर्म्युला वगैरे मांडायचा नाही. काय सांगितलंय बघा, एका मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आहे. कुठं एका मुलांची रांग आहे, सपोज असं समजा की ही मुलांची रांग आहे. याच्यामध्ये कमलेश हा इथं कुठंतरी बसलेला आहे. हा कोण आहे? कमलेश आहे. मी तुम्हाला आता हे एक्सप्लेन करून सांगणार आहे, नंतर तोंडी कसं उत्तर काढायचं ते सांगणार आहे. कमलेश काय, ही माझी उजवी बाजू, ही माझी डावी बाजू. डावीकडून कितवा आहे हो कमलेश? 5वा आहे. कितवा आहे? 5वा आहे. बर पुढं. आणि प्रथमेश उजवीकडून 6वा आहे. म्हणजे ह्या बाजूकडून हिथं कोण बसलेला आहे? प्रथमेश बसलेला आहे. कोण बसलेला आहे? इथं प्रथमेश बसलेला आहे. कितवा आहे हा? 6वा आहे. प्रथमेश 6वा आहे उजवीकडून, डावीकडून कमलेश 5वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर, जर या टाईपचा प्रश्न आला ना, सेम याच टाईपचा,
तर तुम्हाला तो तोंडी सुटला पाहिजे. आदला बदल जर केली तर कमलेश डावीकडून कितवा होतोय? 13वा होतोय. जर तुम्ही नीट लक्ष द्या, जर तुम्ही त्यांच्या जागांची आदला बदल केली म्हणजे कमलेशला हित बसवला कुठं? प्रथमेशच्या जागेवरती, आणि प्रथमेशला उचलला आणि कमलेशच्या जागेवरती हित बसवला, म्हणजे जागांची जर आदला बदल केली दोघांच्या, तर आता काय होतंय? हा कमलेश डावीकडून म्हणजे हिकडून कितवा होतोय? हा 13वा होत आहे. कितवा होत आहे? 13वा होत आहे. तर प्रथमेश उजवीकडून कितवा होईल? मग प्रथमेश कुठं गेलाय? हित गेलाय ना, हित. मग त्यांनी असं विचारलंय, हा प्रथमेश उजवीकडून कितवा होईल? उजवीकडून कितवा होईल? प्रश्न जर वाचला तर अत्यंतिक अवघड वाटतो की यार आता काढायचं कसं, नाही का? कमलेश इथं डावीकडून 5वा बसला होता, प्रथमेश उजवीकडून 6वा बसलाय. दोघांच्या जागांच्या आदला बदल केली, प्रथमेशला हित बसवला, कमलेशला हित आणला. आता कमलेशचा नंबर कितवा झाला? 13वा झाला. मग त्यांनी काय विचारलंय की प्रथमेश उजवीकडून कितवा आहे? प्रश्न काय विचारलंय की प्रथमेश उजवीकडून कितवा आहे, म्हणजे ह्या प्रथमेशला हिकडून हिकडं काढायचं. डायग्राम लक्षात आली. मग आता तुम्हाला मी त्याची हिंट सांगतो, हिंट की कशा पद्धतीनं सोडवायचं. आता बघा, डायग्राम तुमच्याकडे तर पुढे आहे. मी काय करणार आता, सरळ सरळ फक्त सोप्या तुम्हाला समजण्यासाठी लिहून देतो, नाही तर मी तोंडीच काढला असतं. कमलेश आणि दुसरा कोण आहे? प्रथमेश. कमलेश आणि प्रथमेश. कमलेश कितवा आहे? कमलेशचं त्याच्या खाली लिहून घ्यायचं. कमलेशचे मला 2 आकडे दिलेत, 5 आणि 13. डावी उजवी बाजू सोडून द्या. तो कितवा? प्रथमेश कितवा दिलेला आहे? उजवीकडून 6वा दिलेला आहे. ओके, मग काय करायचं? दोघं पण डावीकडून दिलेत का नाही? ही डावी, ही पण डावी दिली. त्या दोन्ही बाजू एका ज्या कोणाच्या दिलेल्या आहेत त्या लिहून घेतल्या. बघा, कमलेश इथं दिलेलं आहे, त्या दोन्ही कमलेशच्या बाजू लिहून घेतल्या. काय करायचं? या 13 मधून हे 5 वजा करायचे. काय करायचे? वजा करायचे. 13 मधून 5 वजा करायचे. किती उरतात? 8 उरतात. हे 8 ह्या 6 मध्ये मिळवायचे. हे 8 ह्या 6 मध्ये मिळवायचे. 8 आणि 6 किती झाले? 14 झाले. हाच उजवीकडून कोण असणार आहे? उजवीकडून कमलेश असणार आहे. उजवीकडून प्रथमेश असणार आहे. कोण असणार आहे? प्रथमेश. जो कोणी विचारला असेल तो असणार आहे. परत एकदा सांगतो, काय केलं मी? कमलेश लिहिला, प्रथमेश लिहिला, दोघांची पण कुठली बाजू दिली? डावी बाजू दिली. त्याचे डावी देऊ उजवी देऊ मला काय त्याच्याशी फरक पडत नाही. मला एवढं माहिती आहे की 1 जणांचे 2 आकडे दिले जाणार, त्यांची आदला बदल केली जाणार. बघा, त्यांची आदला बदल केली जाणार. दोघांची एक बाजू कुठली तरी 100% दिली जाणार. उजवीकडून एकदा नंबर दिला तर आलटापालट झाल्यानंतर परत त्याचा पण उजवीकडूनच नंबर दिला जाणार आणि दुसऱ्याचा हिकडून नंबर विचारला जाणार. असा पॅटर्न आहे. तर मग मी काय करणार? मी काय केलं? सुरुवातीला कमलेशचे दोन्ही नंबर लिहिले. तुम्हाला उद्या कुठलं जरी नाव फिरवून विचारलं तरी त्याचे दोन्ही नंबर लिहायचे. दोन्ही नंबर लिहिले की त्यांची वजाबाकी करायची. वजाबाकी केली की काय होते? मोठ्या संख्येतनं लहान संख्या घालवायची. प्रॉब्लेम तसाच सेट केलेला असतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवली, उत्तर किती आलं? 8 आलं. हे 8 त्या ज्याचं कोणाचं काढायला विचारलंय किंवा ज्याचा फक्त एकच आकडा दिलाय त्याच्यामध्ये सरळ सरळ मिळवायचं. 8 आणि 6 किती झाले? 14. 14 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 14 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा इथं ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 3 14 हे या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. हे या प्रश्नाचं उत्तर राहील. आणि मग तुम्हाला मी अगोदर सांगितले, छोटा आकडा 7 दिलाय, मोठा आकडा 18 दिलाय, हे 2 ते उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 ला या ठिकाणी उत्तर फ्रेम केलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 ला. लक्षात आलं का? हा पॅटर्न जर तुम्हाला समजला, दिसायला प्रॉब्लेम फार जास्त अवघड आहे. नीट ऐका, दिसायला प्रॉब्लेमची म्हणजे ज्याची डिफिकल्टी लेवल आहे हे खूप जास्त वाटते, परंतु तुम्ही जर आतमध्ये जाऊन जर बघितलं तर प्रॉब्लेम फार जास्त अवघड पद्धतीचा नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं? लक्षात असं ठेवायचं की त्या प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय, त्यांची आदला बदल केली. एकाचा डावीकडून दिलाय, दुसऱ्याचा उजवीकडून दिलाय आणि परत पहिल्याचाच डावीकडून दिलेला आहे. म्हणजे कोणाचा तरी एकाचा, बघा, एकाचे 2 नंबर दिले जाणार. एक तर ही डावीकडून त्याचे 2 आकडे दिले जातील किंवा उजवीकडून 2 आकडे दिले जातील. तुम्ही आहे तसाच प्रॉब्लेम पाठच करून ठेवायचा. ॲज इट इज एमपीएससीचे कुठलीही एक्झाम काढा तुम्ही, डिपार्टमेंटल PSI काढा, PSI काढा, STI SO, सगळ्या पेपरमध्ये ह्या फॉर्मॅटमधला
प्रॉब्लेम तुम्हाला सापडणारच, कारण हा डिफिकल्टी लेवल त्याची तेवढी जास्त आहे. परंतु ह्याची शॉर्ट ट्रिकच आहे. मी बघितल्याच प्रॉब्लेम वाचताच मला कळलं होतं. वाचताच मला आकडे कळले होते. मी वाचताच कमलेशला बघितला, डावीकडून दिलाय. परत डायरेक्ट तिसऱ्या लाईनला आलो, कमलेश डावीकडून 13वा दिलाय. बर, नंतर काय केली, आतला बदल केली. बर ठीक आहे, म्हणजे हा हित 5वा आहे बघा, हित 5वा आहे, हित 13वा आहे. 13तनं 5 गेले, 8 राहिले. बर, प्रथमेश उजवीकडून 6वा आहे. 8 आणि 6 14 झाले, तर प्रथमेश उजवीकडून कितवा आलं? तोंडी उत्तर 14. 8 आणि 6 14. लगेचच मला तोंडीच उत्तर आलं होतं. तुम्ही पण त्या पद्धतीनं उद्या सगळे जर ह्या फॉर्मॅट मधले जर प्रश्न तुम्ही काढून बघा, तुम्हाला तोंडीच उत्तर येणार. एक 3-4 प्रॉब्लेम तुम्ही तोंडी सोडवले की तुम्हाला तोंडीच उत्तर निघणार. पुढं 98 नंबरचा प्रश्न. आता 98 नंबरचा फार चांगल्या पद्धतीचा, हा पण एक पझल टाईप प्रश्न विचारलाय आणि चांगला प्रश्न विचारलेला आहे. काय विचारले? आकाशला 3 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. मग मी सुरुवातीला आकाशला मांडून घेतला. आकाशला किती बहिणी आहेत? 3 बहिणी. बघा, 3 बहिणी अधिक 3 काय आहेत? भाऊ आहेत. अधिक 3 भाऊ आहेत. आकाशला 3 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. बर, पुढे काय म्हणताय? चैतालीला 2 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. मग मी चैताली पण इथे लिहून घेतो. चैतालीचा काय विषय आहे? तिला 2 बहिणी आहेत. आणि 3 भाऊ आहेत. 3 भाऊ आहेत. वरती आकाशला 3 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. बर, पुढे काय म्हटलंय? सौरभ हा चैतालीचा भाऊ आहे. सौरभ कोणाचा भाऊ आहे? याचा भाऊ आहे. म्हणजे 2 बहिणी अधिक 3 भाऊ, त्यातला एक कोण आहे? सौरभ आहे. एक कोण आहे? सौरभ आहे. अधिक किती होतील? 2 भाऊ. टोटल 3 भाऊ व्हायला पाहिजेत ना. टोटल 3 भाऊ व्हायला पाहिजे. त्याच्यातला एक सौरभ आहेत, म्हणजे उरले भाऊ किती? 2 उरले ना. म्हणजे चैतालीला सौरभ हा भाऊ आहे अधिक 2 भाऊ. टोटल भाऊ किती झाले? 3 भाऊ झाले. फक्त व्यवस्थित फोडून लिहिलं. बर, आकाशची बहीण सरला आहे. आकाशची बहीण कोण आहे? सरला आहे. म्हणजे ह्या इथं 3 बहिणी, त्याच्याऐवजी किती होतील? 2 बहिणी अधिक सरला. 2 बहिणी अधिक सरला अधिक 3 भाऊ. 3 भाऊ. बर, तर प्रश्न काय विचारलाय? तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत? मग आता तुम्ही नीट बघा, या ठिकाणी ऑप्शन बघा, सौरभ, चैताली, आकाश आणि सरला. आपण एक ऑप्शन वरून जाऊ. पहिल्यांदा सौरभ घेऊ. सौरभला बघितलं तर इथे बघितलं तर सौरभला किती भाऊ आहेत? 2 भाऊ आहेत. ओके, सौरभला भाऊ किती आहेत? 2. सौरभला 2 भाऊ आहेत. आता आकाशचा विषय घेऊ. आकाशला भाऊ किती आहेत? 3 भाऊ आहेत. आकाशला 3 भाऊ आहेत. बरं, आता बाकीचे ऑप्शन काय? चैताली आणि सरला. चैतालीला किती भाऊ आहेत? 3 भाऊ आहेत. ओके, म्हणजे सौरभ हा तर ऑप्शन गेला. बर, आता राहिली कोण? सरला राहिली. सरलाला भाऊ किती असतील? ही सरला अधिक ही 3 भाऊ. पण आकाश आहे ना, हा आकाश ऑलरेडी आहे. आकाशचे हे 3 भाऊ आहेत. म्हणजे सरलाला हे 3 भाऊ अधिक आकाश हा 4था भाऊ असणार आहे ना. कारण आकाशचे जे काही 3 भाऊ आहेत आणि 3 बहिणी आहेत, त्या 3 बहिणींमध्ये एक बहीण सरला आहे. म्हणजेच सरलाला हे 3 भाऊ अधिक आकाश पण भाऊच आहे ना. असे टोटल भाऊ किती होतील सरलाला? सरलाला 4 भाऊ होतील. सरलाला किती भाऊ होतील? 4 भाऊ होतील. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 डी, सरलाला सर्वात जास्त भाऊ असतील. ओके, अशा पद्धतीनं या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. नीट लक्षात घ्यायचं, वाचत यायचं. मी घाई केली नाही. मी प्रत्येक ठिकाणी ऑप्शनला भाऊ मांडत गेलो. कारण सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत हे बघितल्यानंतर सौरभला 2 होते, सौरभ ऑप्शन गेला. आकाश आणि चैतालीला 3 भाऊ आले. मग 100% दोन्ही उत्तर कसे असतील?
दोन्ही उत्तर असणार नाहीत ना, दोन्ही उत्तर असणार नाहीत हे मला तर कळलं होतं. म्हणजे हिला पण 3 हिला पण 3 विचारले सर्वात जास्त भाऊ कोणाला, दोन्हीकडे 3 वाले ऑप्शन ठेवतील का? म्हणजे हा पण नाही, हा पण नाही. जसं मग असे पूर्व आणि उत्तर ह्या दोन्ही उत्तर असू शकत नाहीत, दोन्ही पण दिशाच आहेत, तसं ह्या दोघींना पण 3 भाऊ आहेत आणि हिथं विचारले सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत आणि 3 भाऊ असणारे दोन्ही ऑप्शन ठेवलेत, म्हणजे उत्तर त्या ठिकाणी नाहीच ना. 2 कसं उत्तर असतील? म्हणजे हेही ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. सरळ सरळ मला जरी आलं नसतं तरी सरला उत्तर मला मार्क करता आलं असतं. पुढचं 89 नंबरचा प्रश्न. 99 नंबरचा प्रश्न, सॉरी. दहा दिवसापूर्वी बघा, 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. काय म्हणते? 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर तिसरा दिवस कोणता वार असेल? अतिशय तुम्हाला बाबा बेसिक कॅलेंडर समजतंय का ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. बघा मी व्यवस्थित फक्त मांडून घेणार, बाकी काहीच करणार नाही. मला एवढं बेसिक एवढं माहिती आहे, एक वार परत जर कॅलेंडरमध्ये रिपीट यायचा झाला तर तो 7व्या दिवसानंतर येतो. कितवी? 7व्या दिवसानंतर. जरी आपण आठवडा म्हणत असलो तरी तिथं 7च दिवस असतात, एवढं लक्षात घ्यायचं. किती? 7व्या दिवशी. म्हणजे आज सपोज आज मी रेकॉर्ड करतोय, मग आज जर सपोज शुक्रवार असेल तर बरोबर 7व्या दिवशी शुक्रवार येतो. कितव्या? 7व्या दिवशी. मला इथं काय दिले? 10 दिवसापूर्वी. मी काय करेल? एक लाईन मारेल. मला आजचा दिवस काढायचा आहे. आजच्या दिवसाच्या अगोदर इकडं किती दिवस आहेत? 10 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 10 दिवस आहेत. इथं मला काय म्हटलंय? 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, म्हणजे मला इथला 10वा दिवस माहिती 100%. 10वा दिवस कितवा? 10वा दिवस काय आहे? 10वा दिवस काय आहे? शुक्रवार आहे. 10वा दिवस शुक्रवार आहे. म्हणजे 10 मधून जर 7 वजा केले तर बरोबर 7व्या दिवशी पण काय असणार आहे? शुक्रवारच असणार आहे. 10 मधून जर 7 वजा केले तर राहिले किती? 3 दिवस. 1, 2 आणि हा आजचा धरून तिसरा. ओके, म्हणजे टोटल किती दिवस झाले? 10 दिवस झाले. परत एकदा सांगतो, 10 दिवसापूर्वी कुठला वार आहे? शुक्रवार आहे. म्हणजे आजच्या दिवसापासून 10 दिवसापूर्वीचा मला वार दिलेला आहे. तो कुठला दिलेला आहे? शुक्रवार. पण मला एवढं माहिती आहे, तुम्ही आत्ता कॅलेंडर ओपन करून बघा की 7 दिवसाचा आणि 7व्या दिवशी बरोबर वार काय असतो? सारखा असतो. मग ह्या दिवसापासून 7व्या दिवशी वार सेम असणार आहे. म्हणजे 7 दिवस तर हितच गेले. बघा 7 दिवस तर हितच गेले. 10 मधून 7 गेले. 10 मधून जर 7 गेले उरले किती? 3. 1, 2 आणि 3 असे मी मांडून घेतले. हिथं मला माहिती आहे शुक्रवार आहे, म्हणजेच हिथं कुठला असणार आहे? शनिवार असणार आहे. हिथं कुठला वार असणार आहे? शनिवार असणार आहे. शनिवार असणार आहे. हिथं रविवार असणार आहे आणि हिथं सोमवार असणार आहे. म्हणजे आज माझा वार कुठला असणार आहे? सोमवार असणार आहे. परत एकदा, 7व्या दिवशी शुक्रवार, 7व्या दिवसानंतर 3 दिवस राहिले. 7 आणि 3 10. 7व्या नंतर शुक्रवारच्या नंतर शनिवार येईल, नंतर रविवार येईल आणि नंतर काय येईल? सोमवार येईल. म्हणजे आज कोणता वार आहे? सोमवार आहे. म्हणजे आजच्या वारापर्यंत आलो. निम्म कोड मला सुटलं. पुढं काय विचारलंय? तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल. म्हणजे ही लाईन मला परत मी पुढं ओढली तर त्यांनी मला प्रश्न विचारलाय की तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. मग बघा सोमवारच्या नंतर काय येईल? मंगळवार येईल. सोमवारच्या नंतर मंगळवार येईल, त्याच्यानंतर बुधवार येईल आणि नंतर काय? गुरुवार येईल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सॉरी त्यांनी विचारले उद्यानंतर तिसरा विचारलाय बरं का. त्यानंतर तिसरा दिवस नाही विचारलाय, उद्यानंतर. मग एवढं लक्षात घ्या. सॉरी, माय मिस्टेक. मी उद्या हा शब्द वाचलाच नाही. मग बघा आजचा वार तर मला कळला सोमवार. आजच्या वाराच्या नंतर थोडी लाईन वाढवून घेतो. आजच्या वाराच्या नंतर उद्या कुठला वार असेल? मंगळवार असेल. हा माझा काय झाला? उद्या झाला. उद्या. आणि मग ह्या उद्याच्या नंतर तिसरा दिवस मला विचारलाय.
तुम्ही बघा, माझं वाचताना साधी गल्लत झाली तर तो ऑप्शन 100% गुरुवार इथं ऑप्शनमध्ये ठेवलाय, म्हणजे मी उत्तर चुकलो असतो. त्यामुळे वाचताना पजल व्यवस्थित वाचायचं आहे. विचारलं काय? उद्यानंतर विचारले. कधी नंतर? उद्यानंतर विचारले, उद्यानंतर. मग माझा आज सोमवार आहे हे मला माहिती आहे. आजच्या नंतर उद्या कुठला वार असेल? मंगळवार असेल. आणि ह्या मंगळवार नंतर तिसरा दिवस, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे शुक्रवार हे माझ्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहील. शुक्रवार हे माझ्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, तुम्ही पजल वाचताना बघा, पजल वाचताना मी उद्यानंतर तिसरा दिवस वाचलं नाही. मी आजपर्यंत तर करेक्ट आलो होतो. आज सोमवार आहे एवढं तर मला कळलं होतं. आज सोमवार आहे हे मी काढलं होतं. पण आजच्या नंतर जर तिसरा दिवस काढला गुरुवार, तर तोही ऑप्शनमध्ये दिला होता. त्यांना माहिती की आजच्या नंतर ही पोरं वाचणारच नाही, उद्यानंतर विचारलंय. ते आजच्या नंतर सोडवण्याच्या फ्लोमध्ये काय वाचणार? आजच्या नंतर तिसरा दिवस कुठला? आजच्या नंतरचा तिसरा दिवस गुरुवार ही तो ऑप्शनमध्ये दिलाय का नाही? म्हणजे ऑप्शन जे कोणी एक्झाम सेटर असतात ते फार जास्त हुशार असतात. त्यांना माहिती असतं की पोरं आजचा दिवस काढणार आणि लगेच त्याच्यानंतर तिसरा दिवस जाणार, तिसरा दिवस पण ऑप्शनमध्ये ठेवायचा. पण त्यांनी प्रश्न असा विचारलाय की उद्यानंतर तिसरा दिवस कुठला? उद्यानंतर तिसरा दिवस कुठला असणार आहे? उद्या कुठला वार असणार आहे? जर आज सोमवार असेल तर उद्या बट ऑब्वियस कुठला वार असेल? मंगळवार असेल. मग उद्या जर मंगळवार असेल तर मंगळवार नंतर पुढे मला तिसरा दिवस काढायचा आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे शुक्रवार माझं ह्या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 100 नंबरचा, म्हणजे ह्याच्यातला लास्ट नंबरचा प्रश्न असा आहे, किलोमीटर रस्ता तर लिटरला काय? तर लिटरला काय? आता किलोमीटरला रस्ता तर लिटरमध्ये काय मोजणार आहे? आपण रस्ता कशात मोजतो? किलोमीटर मोजतो. तर लिटर कशासाठी मोजायला वापरलं जातं? पाणी. बर, दुसरा ऑप्शन काय दिलाय? कापड. कापड लिटरमध्ये मोजतो का? हे मीटरमध्ये मोजतो. धान्य कशामध्ये मोजतो? किलोमध्ये मोजतो. लांबी कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो. ही तर किलोमीटर म्हणा किंवा मीटर म्हणा, हाही ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. म्हणजे पाणी आपण कशामध्ये मोजत असतो? लिटरमध्ये मोजत असतो. किलोमीटर हा रस्ता मापनासाठी आणि लिटर हे पाणी मापनासाठी वापरलं जातं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला हा पुणे आयुक्तालयाचा पेपर संपलेला आहे. याचे जे काय वॉटेवर जेवढे पार्ट झाले असेल ते व्हिडिओ तुम्ही बारकाव्याने बघा. जसे MPSC प्रश्न विचारता अगदी त्याच धर्तीवरती प्रश्न विचारलेले आहेत. क्वेश्चनला प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलेली? डेप्थ ठेवलेली आहे. आणि ज्यांना हे काही व्हिडिओ आवडतील त्यांनी नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आपण जास्तीत जास्त MCQ एका पेपरमधले घेण्याचे 100% प्रयत्न करणार आहोत. एवढे व्हिडिओ आपण लांबवणार नाहीत, पण तुम्हीच विचार करा, तुम्हाला एक पेपर सोडवण्यासाठी 1.5 तास दिला जातो आणि एका ह्याचं एक्सप्लेनेशन करायचं म्हटलं तर 25 प्रश्न आहेत. एक नॉर्मली जरी 25 क्वेश्चन घ्यायचे म्हटले तरी 1 तास लागतो विदाऊट एक्सप्लेनेशन. म्हणजे तिथं 4 तास झाले. आणि एक्सप्लेनेशन जर ऍड केलं तर परत प्रत्येकाचा एक तास ऍड होत जातो, म्हणून ते 7-8 पार्ट झाले. पण एक्सप्लेनेशन जर घेतलं तर बाकीच्या जेवढे 10-15 प्रश्नांमधले प्रश्नपत्रिकेतले जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे एकाच जागेवरती कव्हर होतात. मग पुढच्या प्रश्नपत्रिका फास्ट सॉल्व्ह होतात, रिव्हिजन फास्ट होते आणि मार्क 100% पडतात. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित चाललेलो आहोत. ज्यांना हे व्हिडिओ आवडतील त्यांनी नक्की लाईक करा, के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ पडले तर तुम्हाला कळतील. आता याच्यानंतरचा पुढचे पेपर आपण जाणून बुजून मुंबईचा पेपर घेणार आहे. मुंबईच्या पेपरमध्ये आपल्याला जीके बेस कसा विचारला जातो हे आपण पाहणार आहे. हे आपले जे काही वेगवेगळे पुस्तक आहे, संदर्भ साहित्य आहे, पोलीस कॉन्स्टेबल आता 2023च्या झालेल्या 78 प्रश्नपत्रिका पहिल्यांदा सोडवायला घ्यायचं स्पष्टीकरणासह हे आपले हे बुक आहे. त्याच्यानंतर ही आपली 93वी रिसेंट आलेली आवृत्ती आहे. त्याच्यानंतर आपली ही 40 प्रश्नपत्रिकांची आवृत्ती आहे, 25 निवडक प्रश्नपत्रिकांची आवृत्ती आहे. चालकसाठी देखील आपले जे काही रंगीत स्वरूपामध्ये 450 MCQ असलेले हे बुक आहे की ज्याच्या बाहेर मला असं वाटत नाही की MCQ चालकला विचारला जाईल. आणि मोटार वाहन चालवण्याचे कायदे, अशा पद्धतीनं तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.